जय मुक्ताई. मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. भाजप नेते माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी शिर्डीत महाराष्ट्रातील भिकारी येऊन मोफत जेवण करतात असे संतापजनक वक्तव्य केले. पाहू यात ते काय म्हणाले. प्रसादालयामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले, 25 रुपये केलं पाहिजे, खरंच पेड केलं पाहिजे. तो पैसा वाचेल, तुम्ही आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा. अख्खा देश येऊन फुकट जेवतोय. भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले, हे योग्य नाही. तर या वक्तव्याचा शिवसेना उभाटा गटाचे अंबादास दानवे यांनी पुढील शब्दात समाचार घेतला. साई संस्थांमधील मोफत जेवण बंद करा अशी सुजय विखे यांनी संस्थांकडे मागणी केली. अख्खा देश इथे येऊन फुकट जेवण करतोय. महाराष्ट्रातले सगळे भिकारी इथे गोळा झाले, ते योग्य नाही. आम्हाला आंदोलनाची वेळ आली तरी चालेल, आम्ही आंदोलन करू असं विखे म्हणाले. संस्थांना इशारा दिला. फक्त विखेच्या संस्थेतून नाही जेवण करत लोक, जनतेच्या पैशातूनच साहेबच्या तिथला अन्नछत्र चालतं. असं अन्नछत्र तिथे चालतं अशातला भाग नाही. अनेक देवस्थानच्या ठिकाणी चालतं, जनतेच्या पैशातूनच ते चालतं, विखेंच्या पैशातून चालत नाही. आणि कोणी भिकारी असेल तर त्याला अन्न दिलं तर त्यात काय वाव काय, उलट भुकेल्याला अन्न दिलं पाहिजे. सुजय विखे यांच्या या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि आपले लोकप्रिय मुक्ताई वार्ता यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन हिट करा. तसेच फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका ही विनंती. धन्यवाद.